दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आहेत आणि त्यांच्या विरुद्ध सगळी सत्ता आहे असं वातावरण निर्माण केलं जात आहे. तुम्हाला वाटतं या सगळ्यांमधून तुम्ही विजयश्री खेचून आणाल? हो, 100%. मूळ जे आहे ना, ठाकरे बंधू एकत्र आले, बरोबर. कार्यकर्ते नाही एकत्र आले. तुम्ही आता एकत्र आल्यानंतर तुमची भूमिका नेमकी कशी असणार? म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर समजा आता मशिदीवर भोंगे लावायचे की नाही लावायचे, अच्छा, त्याच्यावर काय तुमचं एकमत होणार का? बरोबर. ते एक जण म्हणणार भोंगे लावायला नाही पाहिजे, एक जण म्हणणार काढायला पाहिजे. मग नक्की तुम्ही काय करणार? मग त्याच्यावर ज्यावेळी तुम्ही आमचे युवराज ज्यावेळी पहिल्यांदा निवडणुकीला सामोरे A+ वरळीचा नारा दिला होता. तर A+ वरळी म्हणजे नक्की काय? बरोबर. आज एवढी मोठी स्मशानभूमी बांधली, तुमच्या मतदारसंघामध्ये बांधली आणि तुम्ही सांगता हे आम्हाला माहिती नाही किंवा त्याची जबाबदारी तुम्ही घेत नाही. मग कसं? जनता इतकी तर खुळी नाही ना. 2007ला तुम्ही BDD मधील स्टॉलधारकांसाठी एक संघटना उभी केली होती. त्या पाठीमागे बराच मोठा इतिहास होता असं ऐकलं होतं. काय होतं आम्हाला सांगा. अच्छा. 2007ला मी रजिस्ट्रेशन केलं संघटना. ओके. आणि बऱ्यापैकी त्यावेळी पण मला हसायचे की हे असं काय होते का, की अच्छा. दुकान टाकलंय आणि त्याला लिगल कसं काय करणार, तुम्हाला कोण जागा देणार? ओके. म्हटलं होणार, एक दिवस ते होणार, 100% होणार, मला खात्री होती. बरोबर. तर भारतीय जनता पार्टीचा कोणी उमेदवार असावा, तो कमळ असावा. आणि तो कमळ क्या बात आहे. असल्यानंतर 100% त्याला पाठपुरावा मिळणार आणि यश मिळणार. आज आपल्यासोबत पॉडकास्टमध्ये या गप्पा मारण्यासाठी एक खास पाहुणे आमंत्रित केलेले आहेत. वॉर्ड क्रमांक 195चे इच्छुक उमेदवार म्हणून ज्यांची योग्यता आहे किंवा जे इच्छुक आहेत ते असे विजयजी बांदिवडेकर, भारतीय जनता पक्षाचे माजी महामंत्री, आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी उपस्थित आहेत. नमस्कार विजयजी, आपलं मनापासून सहर्ष स्वागत. म्हणजे तुम्ही 2005च्या दरम्यान तुम्ही राजकारणामध्ये प्रवेश केला होता आणि 2007ला तुम्ही BDD मधील स्टॉलधारकांसाठी एक संघटना उभी केली होती. त्या पाठीमागे बराच मोठा इतिहास होता असं ऐकलं होतं. काय होतं आम्हाला सांगा. काय होतं, मला म्हणजे ज्यावेळी मी अप्रेंटिस झाल्यानंतर तो काळ होता माझा साधारण 95-96ला ज्यावेळी ते निघालं. आता नोकरी मिळेल म्हणजे अप्रेंटिस असल्यामुळे BST मध्ये काय चान्स मिळत नव्हतं. मग करायचं काय? मग तिथे एक दुकान टाकलं आमचं, बरोबर. आपल्या बिल्डिंगचे पण सगळ्यांच्या पाठिंबे दुकान टाकल्यानंतर मग खूप कारवाई व्हायची. PWD वाले यायचे, तोडायचे, म्युन्सिपाल्टीवाले यायचे. मग आपण असा विचार केला की याच्याबद्दल काहीतरी करायला पाहिजे. मग आम्ही तिथल्या इतर जे स्टॉलधारक होते, बेरोजगार होते, त्यांची संघटना उभी केली. आणि ती संघटना उभी करून त्याच्यासाठी काम करायचं सुरुवात केली. ओके. ती सुरुवात होती माझी. आणि 2007ला मी रजिस्ट्रेशन केलं संघटना. आणि बऱ्यापैकी त्यावेळी पण मला हसायचे की हे असं काय होते का, की दुकान टाकलंय आणि त्याला लिगल कसं काय करणार, तुम्हाला कोण जागा देणार? म्हटलं होणार, एक दिवस ते होणार, 100% होणार, मला खात्री होती. मग 1-2 करता करता मग वरळी, मग नायगाव, मढिला रोड, अशी सगळ्यांची संघटना आम्ही उभी केली. आणि तुम्ही एवढी सगळी मेहनत केली, याचा स्थानिक लोकांना खूप फायदा झाला. ओके. आज ही ते सांगतात की ह्या कोणीतरी सुरुवात केली म्हणून आम्हाला त्याचा फायदा झाला. बरं, म्हणजे इतका तुम्ही जे सामाजिक काम होतं ते त्या वयातच चालू केलं होतं. ज्यावेळेला भाजपामध्ये तुम्ही प्रवेश केलात, तिथून तुमचा प्रवास कसा होता? तिथे तुम्हाला फ्रीडम होतं, काम करण्याचं स्वातंत्र्य होतं आणि मला तो आनंद खूप चांगली संधी मिळाली. भारतीय जनता पार्टीमध्ये ज्यावेळी मी जॉईन झालो त्यावेळी नवीन असल्यामुळे काय थोडं माझी म्हणजे अगदी चाचपणी चालू होती की बोलतोय, आलाय, ह्याला निवडणुकीसाठी आला असणार, ह्याला इच्छा असणार, हा निवडणुकीसाठी तिकीटसाठी आग्रह करेल वगैरे, ते असणार, स्वाभाविक आहे ना. बरोबर. कारण कोणी उगाच कुठल्या पक्षात येत नाही ना. त्याचं काहीतरी त्याची हे असणार, डिमांड असणार. बरोबर. परंतु मी कधीच डिमांड माझी हे केली म्हणजे मी आजही, मला तुम्ही कोणाला विचारा, मी कधी भारतीय जनता पार्टी आल्यामध्ये मला हे पद हवं आहे किंवा डिमांड करून मी पक्षात नाही आलो. अच्छा. मला काम करायचंय, माझं काम बघून जर तुम्हाला योग्य वाटलं तर मला संधी द्या. ओके. ही भूमिका मी ठेवली. आणि त्याचं उदाहरण म्हणजे कसं, 2014 मध्ये ज्यावेळी मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्यावेळी ती रुकरुक असायची की माझ्यामध्ये एनर्जी, माझ्यामध्ये काहीतरी करायचं आहे आपल्याला, मग काय करूया. तर मी BST मध्ये असं आहे की तिथे शिवसेनेचं अगदी वर्चस्व, सगळी युनियन शिवसेनेची. मग काय करायचं, मग माझे सहकारी मित्र त्यावेळी दीपक सावंत, त्यानंतर तिकडचे अरुण दळवी असतील, आम्ही त्यावेळी एकत्र येऊन एक संघटना उभी केली, भाजपा बेस्ट कामगार संघ.
त्यावेळी मी फाउंडर, त्यावेळेचा खजिनदार त्या संघटना. अच्छा, संघटनेचा. हा, त्या संघटना आम्ही उभी केली, रजिस्टर केली. आणि मला अभिमान वाटतो की मी वर्ली डेपोमध्ये तरी, म्हणजे जो बाले किल्ला म्हणतात बरोबर. तिथे मी भाजपचा पहिला झेंडा लावला. वा, क्या बात आहे. त्यावेळी ती खूप मोठी, कारण तुम्ही इतर बरोबर. ठिकाणी झेंडे लावणे वेगळे, पण जिथे मी काम करतोय, जिथे माझा रोजगार आहे, जिथे माझी नोकरी आहे, बरोबर. आणि तिथे शिवसेनेची सत्ता आहे, त्यांची कमिटी सगळी शिवसेनेची. सगळ्या झेंड्यांमधून एक वेगळा झेंडा. नाही तसं म्हणजे नोकरीवर कोण करत नाही. बरोबर आहे. ट्रान्सफर करतील, बदली करतील, काय त्रास देतील, स्वाभाविक आहे. बरोबर आहे. पण मला मी पहिल्यापासूनच माझा स्वभाव करायचं. क्या बात आहे. आम्ही ऐकलं की 2017 सुद्धा इलेक्शन तुम्ही भाजपामध्ये केलं होतं आणि खूप चांगलं यश त्यावेळेला मिळालं होतं, आणि त्याच कामाची दखल घेऊन तुम्हाला 2018ला भारतीय जनता पक्षाने महामंत्री केलं. हो, नक्की. आणि 18 नंतर तुम्ही बरीच कामं केलेली आहेत. आम्हाला नक्कीच ऐकायला आवडतील की ती कामांमध्ये काही पॉइंटर्स असतील किंवा मोठी कामं केलेली आहेत. कसं झालं, माझं 2018 मध्ये, म्हणजे 2017 मध्ये नेमकं हे पुनर्बांधणीचा विषय आला. म्हणजे 2017 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जांभुरी मैदानमध्ये नारळ फोडला, भूमिपूजन केलं. बरोबर. म्हणजे तुमच्या विभागामध्ये सगळ्यात जास्त जो विभाग कव्हर होतो तो बीडीडी आणि वरळी नाका वगैरे हा सगळा होतो. 121 बिल्डिंग बरोबर. आहेत ना, खूप मोठा परिसर आहे. आणि माझं कार्यक्षेत्र, माझं सगळं पूर्ण काम जास्त तिथे असल्यामुळे माझा तो आवडीचा विषय. बरोबर. पुढे जायचा हा विषय माझा आवडीचा विषय. त्याच्यामुळे ज्यावेळी फडणवीस साहेबांनी हा विषय घेतला, जायचा विषय, त्यावेळी मी तिथे त्या विषयामध्ये मी पहिल्या दिवसापासून सक्रिय, आणि पहिल्या दिवसापासून मी पॉझिटिव्ह. ओके. आणि म्हणजे बैठका घेणं, चाळीमध्ये जाणं, बैठका घेणं, त्यांना कन्व्हिन्स करणं, म्हणजे सरकारी प्रतिनिधी म्हणून नसेल, मी कोणाचं हे नाही प्रतिनिधी, पण जे चांगलं आहे ते लोक आपण कसं मांडता येईल, त्यासाठी आपल्याकडून काय योगदान होईल, काय कोणी आपल्याला सांगितलं नव्हतं, परंतु ते पहिल्यापासून असल्यामुळे ते मी करत राहिलो. क्या बात आहे. आणि तुम्ही महामंत्री झाल्यानंतर बरीच कामं केलेली आहेत, पण यावेळेला ही भारतीय जनता पक्षाची सत्ता नव्हती, जी स्थानिकांची सत्ता होती, त्यामध्ये अनेक वरळी विभागामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम वाटत होते, अनेक आत्ताही दिसत आहेत. असे कोणते प्रॉब्लेम्स तुम्हाला वाटत आहेत की जे वरळीमध्ये सॉल्व्ह केले पाहिजे होते पण केले नाहीयेत? आता बघा, असे खूप प्रॉब्लेम आहेत. म्हणजे जिथे मी आता प्रेमनगर, सिद्धार्थनगर, मरियम्मानगर, जिथे आमचा एरिया आहे, आज तिथे बघितल्यानंतर खूप वाईट वाटतंय. म्हणजे गेली 25-30 वर्ष लोक तिथे राहत आहेत, बरोबर आहे. ते जे काय हालाकीचे दिवस काढतायत, तुम्ही रिडेव्हलपमेंट मध्ये सक्रिय भाग घेऊन, म्हणजे आता मध्यंतरीच्या काळात मध्ये तर तुम्ही स्वतः सत्ता होती, मुख्यमंत्री आपले, युवराज आपले तिथले आमदार, बरोबर, काय प्रश्न सोडवले? एक असं ते उत्तर सांगू शकतात का की आम्ही हा प्रश्न सोडवला, हा प्रश्न सोडवला? म्हणजे बिडी जायचा विषय घेतला तर समजा ज्यावेळी 2017 मध्ये महायुतीचं सरकार होतं, आपण एकत्रित होते सगळे, बरोबर. मुख्यमंत्र्यांनी सन्माननीय नारळ वाढून ते आपल्याला भूमिपूजन केलं होतं, ती सुरुवात झाली होती, बरोबर त्यावेळी. परंतु मध्ये मग कोविडचा काळ आला, बरोबर, थोडंसं काम थांबलं. 2021 मध्ये पुन्हा त्याच जागेवर त्या प्रकल्पाचं पुन्हा भूमिपूजन 1 ऑगस्ट 2021 ला सन्माननीय मुख्यमंत्री ठाकरे साहेब यांनी पुन्हा त्याच जागेवर भूमिपूजन केलं. आता आपलं काहीतरी वेगळं पण दाखवायला पाहिजे त्या प्रकल्पामध्ये, बरोबर आहे. म्हणून 28 22 मधल्याचा जो प्रकल्प होता तो 40 मधल्याचा वेगळं पण दाखवण्यासाठी. ठीक आहे, त्याच्यामध्ये काही कारण असतील सुद्धा, मी असं, परंतु एक बीडीडी चाळीतलं एकंदर जर तुम्ही जनमत बघितलं किंवा सगळ्यांचं जर मत बघितलं किंवा तिथल्या स्थानिक पदाधिकारी नेत्यांचं पण मत बघितलं, तर हा निर्णय तुम्ही कोणाच्या म्हणजे कोणाला विश्वासात घेऊन केला? त्यावेळी जर तुम्ही सर्व तिथले प्रतिनिधी, तिथले नागरिक, तिथले रहिवासी यांचं मत घेऊन जर तो निर्णय घेतला असता किंवा त्यांना दिले, तर तसं काय नाही, सत्ता आहे आमच्याकडे ना, आता आम्हाला काहीतरी वेगळं करायचं आहे, मग काय करूया, 22 म्हणजे लवकर प्रकल्प पूर्ण होईल. हा लवकर प्रकल्प पूर्ण होण्याच्या काळामध्ये आज जे आम्हाला दिसते, आता मला नवीन घर मिळाले, मी बीडीचा येत होतो, पहिल्या पक्षामध्ये असल्यामुळे ते नवीन घर आता मला मिळाले, बरोबर. आता तिथे गेल्यानंतर मला ते जाणवते की हे 40 माळ्याचा प्रकल्प आज येणाऱ्या या 10-12 वर्षानंतर इथला आपला जो भूमिपुत्र आहे, जो इथला मराठी माणूस आहे, इथला जो मध्यमवर्गीय आहे, तो टिकेल का? कारण सगळे आता सांगताना काय सांगता, अरे काय तुम्हाला आता त्याची 1 कोटी 2 कोटी 5 कोटी वाट्याने आता तुम्हाला मिळणार आहे, त्याचे जे 10 आणि 12 रुपये भाडं मिळत नव्हतं ते 60-70 रुपये भाडं मिळते, तुमचं लाईफ आता एकदम थोडंसं हे जर होते का, रातोरात नाही ना कोण बदलू शकत. म्हणजे मानसिकता जी आहे ना तिथली, जी
बरेचशी कुटुंब असे आहेत, बरेचसे कुटुंब आहेत की ज्यांचं महिन्याचं 10-15 हजार रुपये पण इन्कम नाहीये. आज बरोबर. अजून ते- त्यांच्यावरतीच हा, म्हणजे मेंटेनन्स बरेचसे असेल आहेत किंवा ना. बाकीचे खर्च असेल, असं घर ते सांभाळायचं धास्तावलेले आहेत असेल, ना. इतका खर्च तो त्यांच्यावरती येऊ कसं शकतो. आहे ना, उद्या मेंटेनन्स काय भरणार, त्याला विकूनच पळायचं आहे ना. मी अच्छा. असं म्हणत नाही की हे चुकीचं आहे किंवा त्याच्यामुळे खूप काय बर्डन, पण ते त्यांच्यावर ते बर्डन भविष्यात येऊ नये. बरोबर आहे. तो आपला समाज, आपला माणूस, आपला मध्यमवर्गीय शेजारी हा तिथे टिकून राहावा. बरोबर. तो इथून विकून बाहेर पडू नये. याच्यासाठी जे जे काही आवश्यक उपाययोजना करावे लागतील त्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे. वाह, क्या बात आहे. आणखीन काय वाटतात की आणखीन जर समजा तुम्ही 195 वॉर्डमधून निवडणुकीसाठी इच्छुक आहात, तुम्ही जर तुमच्या हातामध्ये जनतेने मत दिलं, कौल दिला तुमच्या बाजूने, तर तुम्ही तुमच्या टर्मसाठी काय काम करणार आहात किंवा तुमचं विजन काय आहे? आता 195 हा जो वॉर्ड जर एकंदर बरोबर. त्याची सगळी भौगोलिक रचना जर तुम्ही बघितली ना, तर बिडिंग चाळ हा विषय आहे. त्याही व्यतिरिक्त ज्या इतर चाळी आहेत, इतर जे कॉलनी आहेत, इतर जे आहेत, तर त्याच्यामध्ये ना मॅक्झिमम म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे साधारण 15 ते 20 चाळी अशा आहेत त्या पागडी सिस्टीमच्याच आहेत. अच्छा. पागडी पद्धतीच्या ज्या चाळी आहेत त्या तिथे आहेत आणि ते खूप मोठा प्रश्न आहे. रिडेव्हलपमेंटसाठी ती अडचण आहे खूप मोठी. म्हणजे पागडी सिस्टीम मध्ये असल्यामुळे प्रत्येकाचा आमच्याकडे ज्या केसेस येतात किंवा जे बरेच वाद सुद्धा चालू वाद त्यावरती. त्याच्यामध्ये कसं आहे, घर मालक म्हणजे तिचे जागेचा मालक आणि टेनंट यांची कोर्ट कचेरीमध्ये सगळी प्रकरणं आहेत. बरोबर. आता 2 दिवसापूर्वी शिंदे साहेबांनी ते डिक्लेअर केलेलं आहे. तर त्याच्यावर माझा जास्त फोकस आहे की ते बघा, शेवटी एक नगरसेवक म्हटला की त्याचं एक लिमिटेशन असते. बरोबर. परंतु सत्तेच्या माध्यमातून ते प्रश्न आपण मध्यस्थी करून ते सोडवू शकतो. म्हणजे ह्याची मला जास्त खात्री आहे. त्यामुळे Okay. ते प्रलंबित वाद ते कसे सोडवता येतील आणि त्यातून दोघांचाही फायदा होऊन तो रिडेव्हलपमेंटचा जो रखडलेले जे प्रलंबित प्रश्न आहेत ते कसे मार्गी लागतील ह्याच्यासाठी माझा प्रयत्न असतो. ओके. आणि ज्यावेळेला आपण नगरसेवकाची निवडणूक पाहतो त्यावेळेला नेहमी इलेक्शन हे आजही इतक्या वर्षापासून आजही गटर, वॉटर आणि मीटर ह्या 3 गोष्टींवरतीच आधारित राहतं आणि पायाभूत सुविधा. तर त्याच्या माध्यमातून तुमचं काय विजन आहे? नाही, आता नगरसेवक म्हटलं की तो एक मर्यादित वॉटर, मीटर, गटर. बरोबर. तर आता त्याच्या थोडा पलीकडे जाऊन तो व्यापक विचार करायला पाहिजे. आता बघा, तुम्ही वरळीमध्ये जर तो परिसर जर अभ्यास केला तर रिडेव्हलपमेंट हा एक मोठा विषय. रिडेव्हलपमेंट मध्ये सगळीकडे कन्स्ट्रक्शन चालू. बरोबर. मग त्याच्यामध्ये तुम्हाला पर्यावरण एअर पोल्युशनच्या बाबतीत तुम्ही हा विचार करतात की ज्यांच्यामधून तुम्ही निवडून आलेला आहात त्यांना व्यवस्थित प्रदूषण आहे ना, विभागामध्ये प्रदूषणाची, श्वसनाची खूप त्रास चालू झालेले आहे आणि तशा गंभीर तक्रारी आमच्याकडे येत आहेत. बरोबर. तर महानगरपालिकेच्या माध्यमातून ते पोल्युशनवर, पर्यावरणावर आपण काय प्रयत्न करू शकतो. कारण ज्यावेळी ही बिडीचाळीची रिडेव्हलपमेंट जेव्हा चालू होते तेव्हा आम्ही पहिल्यापासूनच त्यांच्याकडे म्हणजे जे आर्किटेक्चर आपले मित्र आहेत बरोबर त्यांना आम्ही वारंवार एका गोष्टीवर जास्त आम्ही जोर दिलेला की ह्या विभागामध्ये जे झाड आहेत त्यातलं एकही झाड तुटलं नाही पाहिजे. अच्छा, क्या बात आहे. त्याची एकही झाडाची कटिंग नाही व्हायला पाहिजे आणि तसं करून तुम्ही तो प्लॅन करा. याच्याबद्दल आम्ही पहिल्यापासून आग्रही. क्या बात आहे. तर खूप छान एक पर्यावरणाचा विषय तुम्ही तर खूप छान पद्धतीने मांडलेला की विभागातील लोकांना पर्यावरणपूरक वातावरण हवं. शिवाय आणखीन काही प्रॉब्लेम जे तुमच्या माध्यमातून सुटले जातात, जे आत्ता प्रॉब्लेम फेस करतात नागरिक, आता तुमच्या माध्यमातून सुटले जातील? म्हणजे बघा, शासनाच्या माध्यमातून ज्या योजना असतात त्या आपल्या तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणजे कौशल्य विकास त्यातून रोजगाराच्या संधी कशा मुलांना, तरुणांना मिळतील याच्यावर माझा जास्त भर असणार आहे. बरोबर. कारण तरुणच रोजगारात मिळालं नाही तर पुढच्या गोष्टी आणि थोडस आपली संस्कृती, आपले उत्सव हे कसे टिकतील क्या बात आहे. त्याच्यासाठी सुद्धा माझा जास्त प्रयत्न असणार. अच्छा. आणि थोडस ज्या मूलभूत सोयी सुविधा असायला हव्या म्हणजे आज जे आपण बघतात वरळीमध्ये. आता तुम्ही जर 195 वॉर्डचा जर अभ्यास केला तर एक साधी मुतारी म्हणजे शौचालय कुठेच तुम्हाला दिसत नाही. गेले अनेक वर्ष हा प्रॉब्लेम अनेक वर्ष म्हणजे आता रिसेंटली काही वर्षांमध्ये हे मुद्दे खूप नागरिकांकडून त्रस्त आहेत. जे तुम्ही ज्यावेळी तुम्ही आमचे युवराज पहिल्यांदा निवडणुकीला सामोरे A+ वरळीचा नारा दिला होता. तर A+ वरळी म्हणजे नक्की काय? बरोबर.
तर तुम्ही A+ वरळी म्हणजे एखादं आधुनिकीकरण असायला हवंच, 100% असायला पाहिजे. त्यामध्ये काहीतरी सुधारणा असायला पाहिजे. परंतु तुम्ही स्थानिकांशी सुद्धा नाळ जोडून ते काही प्रश्न सोडवायला हवेत ना. केवळ कुठेतरी मी एक मॉडेल बघितलं आणि मी ते इथे आता इथे करायला जातोय असं होत नाही ना. म्हणजे त्याचं उदाहरण म्हणजे आमची स्मशानभूमी. अच्छा. आज वरळीमध्ये जी हिंदू स्मशानभूमी बरोबर. बसून आहे त्याचं आधुनिकीकरण केलं, एक बरोबर. मॉडेल उभं केलं. म्हणजे अशी अशी स्मशानभूमी संपूर्ण मुंबईत काही आशियामध्ये बघायला मिळणार नाही अशी जाहिरात केली. बरोबर आहे. आज तुम्ही बघा इथला स्थानिक तेच. कुठे समजा दुर्दैवाने काय घटना घडली आणि त्यांची डेड बॉडी तर ते इथे जात नाहीत, ते दादरला जातात शिवाजी पार्कला. बरोबर. तिथे जायला घाबरतात. अच्छा. म्हणजे असं मॉडेल तर नको आहे ना आपल्याला. आणि कसं आहे बघा, जी गोष्ट केली त्याची जबाबदारी पण घ्यायची नाही. मग ते दुसऱ्यावर ढकलायचं. मग ते एका संस्थेने केलं, मग ते ह्याने केलं. साधा एखादा दरवाजा सिंग म्हणजे संडासाचा एखादा टॉयलेटचा दरवाजा जरी बदलला तरी आम्ही करून दाखवलं म्हणून सांगणार आहे. बरोबर. आज एवढी मोठी स्मशानभूमी बांधली, तुमच्या मतदारसंघामध्ये बांधली आणि तुम्ही सांगता हे आम्हाला माहिती नाही किंवा त्याची जबाबदारी तुम्ही घेत नाही. मग कसं जनता इतकी तर खुळी नाही ना. बरोबर. मग तुमचं नेमकं कुठल्याही गोष्टीमध्ये असं नाही की एखादी गोष्ट चांगली आहे वाईट होऊ शकते त्याच्यात सुधारणा, मग तो किती पिरियड जायला. अच्छा. आणि तुम्ही आताच विषय मांडला होता की बऱ्याच A+ वरळीचा नारा दिला होता. मात्र ह्या येणाऱ्या इलेक्शन्समध्ये किंवा येणाऱ्या निवडणुकीमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आहेत आणि त्यांच्या विरुद्ध सगळी सत्ता आहे असं वातावरण निर्माण केलं जात आहे. तुम्हाला वाटतं या सगळ्यांमधून तुम्ही विजयश्री खेचून आणाल? हो 100%. याचं कारण काय आहे मी आता तुम्हाला सांगतो ना. म्हणजे मूळ जे आहे ना ठाकरे बंधू एकत्र आहे, बरोबर. कार्यकर्ते नाही एकत्र आहे. अच्छा. आणि जे कार्यकर्ते जे मला कंटिन्यू भेटत असतात मनसेचे असू दे तसे त्यांची मनं कशी जोडणार. तुम्ही इतक्या विरोधाला टोकाचा विरोध करून तुम्ही ते संघर्ष केले आहेत, लफडी केली आहेत, मारामारी केलेल्या आहेत आणि आता केवळ ठाकरे आणि गरज म्हणून आलेली आहे. म्हणजे आता ती गरजच आहे कारण जनतेनेच असा कौल दिलेला आहे की तुम्हाला आता एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही. मग मी माझ्या एका मित्राला म्हणजे मनसेचे एका विचारलं, म्हटलं तुम्ही आता एकत्र आल्यानंतर तुमची भूमिका नेमकी कशी असणार. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर समजा आता मशिदीवर भोंगे लावायचे की नाही लावायचे, अच्छा. त्याच्यावर काय तुमचं एकमत होणार का. बरोबर. ते एक जण म्हणणार भोंगे लावायला नाही पाहिजे, एक जण म्हणणार काढायला पाहिजे. मग नक्की तुम्ही काय करणार. मग त्याच्यावर कसं आहे आपण ज्यावेळी दुसऱ्यांचे लावलेले व्हिडिओ आहेत त्यावेळी ते खूप आता ते बाकीचे व्हिडिओ पण लागणार आहेत ना. आम्ही जशी माहिती पाहिली किंवा आम्ही जे ऐकलेलं आहे की तुम्ही शिवसेनेमध्ये ज्या वेळेला राजकारणाची सुरुवात होती तारुण्यामध्ये तुम्ही केली, पण ती शिवसेनेमध्ये न करता तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये केली. हा किस्सा काय होता? कसं झालं, एकतर कॉलेज जीवनामध्ये ते विद्यार्थी सेनेचे जे त्यावेळेचे मित्र होते ते माझे जोडलेले होते मित्र. बरोबर. आणि शिवसेनेच्या ह्या प्रवासामध्ये मी तसा म्हणजे मी खूप कमी बोलणारा, कमी मिसळणारा असा स्वभाव असला. मी जास्त सक्रिय नव्हतो. मित्रमंडळीमध्ये असायचो, जे शिवसेनेमध्ये काम करतात, कोणी इतर पक्षामध्ये काम, त्यांच्या बरोबरीने राहायचो. जे मिळेल काम ते आपण करायचं. बरोबर. पण ज्यावेळी राजसाहेबांनी पक्ष सोडला शिवसेना आणि ते वेगळा पक्ष करायची त्यावेळी काही सुरुवात पण नव्हती. म्हणजे पक्षाचं नाव पण नव्हतं त्यावेळी डिक्लेअर नव्हतं. ते नक्की पक्ष काढणार की नाही काढणार की ते काय करणार असं धोरणच नव्हतं. परंतु ज्यावेळी त्यांनी पक्षच सोडला त्यावेळी मी ठामपणे ठरवलं की आपण आता राजकारणात याच्यात उतरायचंच आहे. आपण ह्या वेळेला त्या निर्णायक वेळेला आपण तिथे उभं राहायचं. कारण इथे आमच्या विभागामध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला. नुकतेच नारायण राणे बाहेर पडले होते, वातावरण एकदम असं टाईट होतं आणि त्यावेळी एक बॅनर लावणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. मनसे म्हणजे त्यावेळी राजसमर्थक म्हणून बॅनर लावणं खूप मोठी गोष्ट होती. तर म्हटलं ही संधी आपण घ्यायची, आपण राजसमर्थक म्हणून बॅनर लावायचा. तर मी थोडं चर्चेत आलो. मग पहिल्यापासून आवड होती, गुण होते. त्यामुळे माझे मित्र त्यावेळी म्हणजे बंटी मशिलकर त्यांच्याशी खूप माझी जवळीक असल्यामुळे त्यांचा ते जे सांगतील ते काम करायचं. आणि मग बंटीबाईंनी मला संधी दिली, म्हणजे मनसेचा पहिला शाखाध्यक्ष म्हणून मला त्यावेळी काम करण्याची संधी मिळाली. आणि ते पद मिळालं, संधी मिळालं, त्याचा जास्तीत जास्त कसं आपल्याला उपयोग करून घेता येईल ती मला मोठी राजकारणात मोठी संधी होती सुरुवात. तुमचा मनसेचा प्रवास कसा होता आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल की मनसेमध्ये तुम्ही बरीच वर्ष होता. मनसेचा माझा चांगला होता. म्हणजे मनसेचा प्रवास खूपच चांगला होता. त्यावेळी स्ट्रगल लाईफ काय असते, बेसिक पक्ष म्हणून काम कसं करायचं असते, सुरुवात आम्हाला म्हणजे मी एवढं सांगेन की
टाचणीपासून सुरुवात कशी करायची असते. ओके. ज्यावेळी राजसाहेबांनी ज्यावेळी झेंडा आम्हाला अभिप्रेत होता, वेगळं काहीतरी चित्र होतं. बरोबर. ज्यावेळी तो पहिलाच झेंडा बघितला ना, त्या आम्हाला प्रश्न पडला की झेंडा बनवायचा कसा, 4 कलर म्हणजे ते कसे जोडायचे. आणि मग ते काहीतरी आम्ही पहिला झेंडा कपडे आणून आम्ही स्वतः बनवला, असं शिलाई, ते मला अजून ओके. आठवते. तो असा झेंडा, त्याचा काय म्हणजे इथून सुरुवात. त्यावेळी प्रिंटिंग वगैरे नव्हते झेंडे. हो, बरोबर. कपडे असे पाढे करून 3-4 मध्ये व्हाईट पट्टा, मग मध्ये भगवा पट्टा, मध्ये निळा हिरवा, असे कपडे हे करून आम्ही तो झेंडा शिवला स्वतःचे. आणि त्यावेळी तो झेंडा आम्ही फडकवला. कारण ती संकल्प म्हणजे त्यावेळी ते नव्हतं ना असं काही 4 कलर. आणि त्यावेळेला पक्ष सुद्धा नवीन होता, नवीन पक्षाच्या होता. सगळ्या विचार संकल्पना नवीन आणि होत्या आणि मुख्य पक्षाचा म्हणजे- झेंडा सुद्धा मुख्य खूप म्हणजे एनर्जी खूप होता. होती, काम करण्याचे होते, पण पैसा नव्हता. आम्ही सगळे तरुण मंडळी एकत्र येऊन आम्ही पक्ष आणि शिवसेनेसारख्या ठिकाणी बालेकिल्ल्यात काम करायचो. आणि कोण ऑफिससाठी जागा देत नव्हते, शाखा उभी कुठे करायची. माझ्याकडे शाखा अध्यक्ष पद आलं, मग काय करायचं, मग दुकान बंद केलं आणि तिथेच शाखा तिथेच बाजूला बोर्ड लावला आणि बसायला चालू केलं. कारण भाडं परवडणार नाही, कोण जागा देणार नाही, मग काय करायचं. मग तिथूनच आम्ही ती मजा होती. चांगले तरुण म्हणून जो विभागातले सगळे तरुण एकत्र होते. मग आम्हाला सगळे बाहेरून म्हणजे लोक म्हणायचे, हे वेळ आहे काय, मेंटल आहे सगळी काय काय म्हणजे ते म्हणतात ना, पक्षासाठी घरावरती पाणी सोडलं असं म्हणतात, तीच मन अशी म्हणावी लागेल. घरावर पाणी म्हणजे ती आवड होती बघा. बरोबर. त्यामध्ये पहिली म्हणजे आपली खाज असते, आपली आवड असते. बरोबर आहे, काहीतरी करायचं, एनर्जी मिळाली, संधी मिळाली, कोणाला दोष नाही द्यायचा. म्हणजे जे मिळालंय त्यावेळी ते प्रामाणिक काम केलं. तर खूप छान असा तुमचा मनसेमध्ये प्रवास होता आणि त्याच्यामध्ये एक मोठी इलेक्शन्स लागली होती, ज्यावेळेला मनसेचं पूर्ण भविष्य अवलंबून होतं. 2012ची ती इलेक्शन, त्यावेळीचा किस्सा काय सांगाल? 2012 मध्ये ज्यावेळी निवडणूक लागली त्यावेळी बहुतेक आमच्या वरळी विधानसभेत सगळे महिला वॉर्ड झालेले, महिला आरक्षित झाले. आणि त्यावेळी आमच्या समोर असा प्रश्न होता की उमेदवार कोण उभं करायचं. कारण एक तर आर्थिक बाजू, इतर सगळी गणित. आणि आम्ही एक उमेदवार त्यावेळी दिला आणि ते निवडून आले. म्हणजे आता जो 195 वॉर्ड जो आपण म्हणतोय, बरोबर, त्यामध्ये ते यश मिळालं आम्हाला. तेव्हा माझ्याकडे नेतृत्व होतं त्या विभागातलं, त्या वॉर्डातलं. आणि त्या वॉर्डातून माझ्याबरोबर चांगले सहकारी, चांगली टीम, त्यांच्या सगळ्यांच्या पाठिंब्याने, साहेबांच्या आशीर्वादाने, आणि मनसेचं वातावरण त्यावेळी पॉझिटिव्ह होतं. त्याचा आम्हाला फायदा झाला. त्यामुळे तिथे त्यावेळी ती निवडणूक आम्ही जिंकलो. तुमच्या नेतृत्वामध्ये वरळी विभागामध्ये मनसेचा नगरसेवक निवडून आला होता. खूप मोठी अचिव्हमेंट आपण म्हणू शकतो की त्यावेळेला नौखा पक्ष कोणाकडे काही नसताना, अनुभव नसताना, राजसाहेबांनी आणि तुमच्या नेतृत्वाखाली वरळीमध्ये पहिला नगरसेवक आला. झाली मला वैयक्तिक. म्हणजे तिथे ज्यांना माहित नव्हतं विजय बांदिवडेकर नाव, तर बऱ्याच ठिकाणी त्यांना म्हणजे तो लक्षात आलं की हे कोण आहे. आणि ते मला थोडंसं, तो माझा आजही तो प्लस पॉईंट म्हणून तो होतो. क्या बात आहे. नुकसान होत नाही, फायदा होतो. आणि त्या निवडणुकीतून खूप काही शिकायला मिळालं आम्हाला. म्हणजे एक स्वतः म्हणता आत्मविश्वास वाढला, कॉन्फिडन्स वाढला की नाही, हे आपण जर मनात आणलं, इच्छा असेल किंवा आपण चांगल्या याने काम केलं तर लोक विश्वास ठेवतात. आणि त्यावेळी शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात इतक्या वर्षाची शिवसेनेचं ते तोडणं आणि निवडून येणं बरोबर, कठीण गोष्ट होती ती. पण ते त्याचं यश हे सगळ्या आमच्या टीम वर्कचं होतं. क्या बात आहे. केवळ आम्ही एकटा नाही, हे सगळ्या टीम वर्कचं काम होतं. आणि आम्ही ते जिंकल्यातच आनंदामध्येच आम्ही खुश झालो. ते आम्हाला बाकीचं पुढचं राजकारण आम्हाला नाही जमलं. क्या बात आहे. म्हणजे 2005ला तुम्ही राजकारणाची सुरुवात केली होती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत. 2012 पर्यंतचा तुमचा प्रवास खूप चांगला होता. मात्र तुम्ही सक्रिय राजकारणात असताना 2012ला अचानक राजकारण सोडून नोकरीकडे जाण्याचा निर्णय काय घेतला असेल? हा, नोकरीचं काय झालं, 2007ला पण मला कॉल आलेला. बीएसटीचा मी अप्रेंटिस केल्यामुळे ते बरोबरची प्रक्रिया होती. मग 2009ला पण आला. पण त्यावेळी थोडा मनसेमध्ये ते वलय होतं राजकारणाचं ते वगैरे, त्यामुळे नोकरीचा विषय नव्हता. 2012 मध्ये विचार केला की आता नोकरी आपल्याला चांगली चालून आलेली आहे आणि आपल्या हक्काची आहे, कुठल्या वशिल्याची नाही. बरोबर, माझ्या स्वतःच्या हक्काची नोकरी आहे, जिथे मी काम करू. ते जॉईन झालो 2012. अच्छा, मग त्यावेळेला असं वाटलं की राजकारणापासून थोडंसं लांब गेलोय? थोडंसं लांब असं नाही, म्हणजे मला कॉन्फिडन्स होता की मी नोकरी सांभाळून हे सुद्धा मी करू शकतो. म्हणजे त्यावेळी आता पुरेसा वेळ आपल्याकडे, म्हणजे आता निवडून आल्यानंतर जबाबदारीचं थोडंसं, कारण आमच्यासाठी निवडणूक जिंकणं हे खूप महत्वाचं. बरोबर, आता जिंकल्यानंतर जे निवडून आले त्यांच्याकडे जबाबदारी आहे आणि त्यांच्यासाठी काम करण्याची
सहकारी आहे, त्यामुळे ते चांगल्या पद्धतीने काम करत होते, काय असा प्रॉब्लेम. अच्छा, म्हणजे तुम्ही 2012ची इलेक्शन जिंकवली, त्यानंतर तुम्ही नोकरीवरती जॉईन झाला. मात्र ज्यावेळेला 2014चा विचार करतो त्यावेळेला तुम्ही अचानक मी इतका सेटल पक्षामध्ये तुम्ही पक्षाला पुढे घेऊन गेला होता, पक्षाचं खूप काम केलं होतं, अचानक पक्ष बदलण्याचा निर्णय का घेतला असेल? म्हणजे तुम्ही या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये तुम्ही भाजपामध्ये प्रवेश केला. थोडस त्याला वेगळी कारण आहेत. म्हणजे काही कारणामुळे निवडून, म्हणजे काय त्यावेळेची परिस्थिती तशी होती, इंटरनल गोष्टी होत्या. पण म्हणजे मी पक्षाच्या पक्षात कामावरती नाराज होता. नाराज असं नाही, जे चाललं होतं त्याच्यामध्ये मी थोडस डिस्टर्ब होतो. आणि जे आपण ज्याने आपल्यावर विश्वास ठेवून हे कौल दिलेला आहे, त्यांच्या काही मागण्या, त्यांच्या काही गोष्टी आपण पूर्ण करू शकत नाही, ही खंत वाटत होती थोडीशी. ही खंत वैयक्तिक होती की कुणाच्या नाही, ते कोणाला मी दोष नाही देत आहे, मी स्वतःच कुठेतरी कमी पडलो त्यावेळी. म्हणजे अच्छा. माझ्यामध्ये ते गुण नसतील कदाचित, थोडासा मी कमी पडलो. आणि मोदी साहेबांचं त्यावेळी ते वलय, त्यांचे ते इतर सगळं हवं का, त्यामुळे मी भारावून गेलेलो होतो मोदी साहेबांच्या विचाराने. आणि त्यावेळी राजसाहेबांनी सुद्धा स्वतः, म्हणजे मोदींच्या बाबतीमध्ये त्यावेळी आम्ही स्वतःहून पाठिंबा दिला होता. त्यावेळी मग म्हटलं आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायला ही योग्य वेळ आहे. आणि मोदीजींचं थोडस वैयक्तिक, म्हणजे अटॅचमेंट म्हणायला गेलं, कसं आहे, ते ज्या समाजातून येतात, म्हणजे ते तेली समाजाचे, बरोबर. आणि मी पण तेली समाजाचे. ओके. तो एक थोडासा तो अट्रॅक्शन होता. की आपली जवळची माणसं इतक्या वरती गेलेली माणसं आहेत. असं नाही, त्याला कारण असं होतं की आम्ही ना, म्हणजे त्याला आता मी तुम्हाला लहानपणापासून ना, आम्ही असे पिक्चर मध्ये, नाटकामध्ये असे डायलॉग दाखवायचे, कहा गंगू तेली और कहा राजा भोज. बरोबर. ते एक गंगू तेली आज पूर्ण देशाचं पंतप्रधान झालं, त्यांनी दाखवून दिलं. बरोबर. तर तो काय असं हे नाही, परंतु तो विषय असा की एक गंगू तेली, एक सामान्य घरातली एक व्यक्ती, ज्यांचं कुठलाही राजकीय पार्श्वभूमी नसताना एका नेतृत्व 15 वर्षाच्या मुख्यमंत्र्यांच्या कामामुळे देशाचे पंतप्रधानच्या सर्वोच्च स्थानापर्यंत जे पोहोचले, तो एक अभिमान होता की नाही, ही व्यक्ती. आणि त्या व्यक्तीमधला तो प्रामाणिकपणा, त्यांची ती तळमळ, ती जास्त अट्रॅक्ट झाली की नाही, आपल्याला आता व्यापक विचार करायला पाहिजे. आपण जो विचार करतो आहोत, जो एक थोडासा संकुचित आहे, आणि त्या माध्यमातून ज्यावेळी माझे इतर मित्रमंडळींची त्यांच्याशी चर्चा करताना विचार केला आपल्याला, आणि तो पिंड होता माझा थोडासा, हिंदुत्वाचा हा माझा पिंड. त्यावेळी हिंदुत्वाची भूमिका आली आणि असं नेतृत्व मिळते, तर आपण तिथे आता काम करायला हरकत नाही. आणि पक्ष सोडताना सुद्धा मी काही कुठे गद्दारी केली नाही, कुठे कोणाला फसवलं नाही, किंवा कुठला पक्ष फोडून माझ्याबरोबर या, कोणाला मी जबरदस्ती केली नाही. जे आले ते आले, जे नाही आले त्यांना पण माझ्या शुभेच्छा. त्यामुळे माझा आज तो प्लस पॉईंट आहे. आजही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतले असंख्य मित्र माझ्या कंटिन्यू, मी त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतो, आमच्या भेटीगाठी होतात. मी कधी कधी त्यांच्या कार्यक्रमाला सुद्धा मी फेसबुकवर कधी कधी राजसाहेबांना फॉलो करतो. भारतीय जनता पार्टीमध्ये असून सुद्धा मी तिथे फॉलो, म्हणजे त्यांना मी राजकारण आपलं एका बाजूला राहतं आणि आपले नातेसंबंध एका बाजूला आहे, जे त्यांची भूमिका योग्य आहे तिथे मी योग्य म्हणूनच त्यांना हे करतो, आणि मी जाहीरपणे करतो, मी असं कुठे. परंतु मोदीजींमध्ये, म्हणजे मला आता मोदी भक्त म्हणून थोडंसं हे करतो, परंतु मी म्हणजे त्यांना, त्यांच्याबद्दल, त्यांच्या कामाबद्दल, त्यांच्या एकंदर सगळे आता घेतलेले निर्णय, आता जी 2014 पासूनचा आता तुम्ही 10-11 वर्षात झालेला बदल, बरोबर, आज राजकारणामध्ये असेल, इतर खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत ना. म्हणजे मला स्वतःला समाधान आहे ना, मी ज्या पक्षात काम करतोय, ज्या विचारधारेमध्ये मी काम करतोय, तिथे मी स्वतःला तर फसवत नाही ना. अच्छा, बरोबर आहे. तर ते मला चांगलं वाटतं. ओके. आणखीन एक महत्वाचा मुद्दा मला विचारायचा वाटतं की आता जे सध्या वोट चोरीचं प्रकरण गाजतंय, की खरंच असं वाटतंय तुम्हाला की ही वोट चोरी होते, की फक्त हा एक दिखावा केला जातोय? नाही, हा विषय खूप व्यापक आहे. वोट चोरीचा विषय मी खूप सामान्य आहे, परंतु मला जे दिसते त्यामधून आपण बोलू शकतो की दुबार मतदार, किंवा एखाद्याचं नाव 4 वेळा आहे, 8 वेळा आहे, 5 वेळा आहे, म्हणजे वोट चोरी. म्हणजे ह्याला वोट चोरी म्हणायची का? तुम्ही दिलेला कौल मान्य करा ना. लोकांनी जनतेने जो दिलेला कौल आहे तो मान्य करा. आता तो कौल मान्य करायचा नाही म्हणून वोट चोरी, मग ईव्हीएम मध्ये गडबड, आता ह्या गोष्टी ज्या पसरवल्या जात आहेत, म्हणजे कुठेतरी दिशाभूल करायची. आता एखाद्याचं नाव 8 वेळा आहे, पण त्या 8 वेळा त्याने तिथे मतदान केलं का?
अच्छा, तो एकदाच करणार ना कुठेतरी. बरोबर. मग 8 वेळा नाव आहे, ती कुठेतरी एखादी चूक असू शकते किंवा ती निवडणूक आयोगाची चूक आहे. मग त्याच्यामध्ये आता तुम्हाला काँग्रेसच्या काळामध्ये अशी कितीतरी वोटचोरी झालेली आहे. आता त्या दिवशी आमचे सन्माननीय केंद्रीय मंत्री शहासाहेबांनी जे संसदेत सांगितलं, बरोबर. हे खूप भयानक आहे ना ते. म्हणजे एक मोठं उदाहरण म्हणजे ज्यावेळी पंतप्रधान म्हणून निवडायची ज्यावेळी वेळ आलेली होती, बरोबर, देशामध्ये, त्यावेळी प्रांताध्यक्ष काँग्रेसचे जेवढे होते त्यांचं मतदान घेतलं. 30 जण त्यांनी वोटिंग केलेलं, बरोबर. 28 जणांनी मतदान कोणाला केलं? सरदार वल्लभभाई पटेल यांना. 2 मतं नेहरूंना मिळाली होती, बरोबर. तरी सुद्धा तो जनमताचा कौल डावलून तुम्ही पंतप्रधान नेहरूंना बनवलं. ही सगळ्यात मोठी पहिली वोटचोरी होती, बरोबर. अशी कितीतरी उदाहरणं देता येतील. सोनिया गांधी ज्यावेळी निवडणुकीला उभ्या राहिल्या, बरोबर आहे, त्या मतदार सुद्धा नव्हत्या, त्या आपल्या भारताच्या मतदार सुद्धा नव्हत्या. त्यावेळी त्यांनी वोटिंग हे केलेलं आहे. तो वाद कोर्टामध्ये दिल्ली उच्च न्यायालयात कितीतरी गाजलेला होता. त्याचा निकाल सुद्धा पुढे काय झालं. अगदीच खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. मात्र तुम्ही विकासाच्या मुद्द्यावरती येताना तुम्ही सांगितलं की BDD पुनर्विकास असेल किंवा पगडी सिस्टम असेल किंवा पायाभूत सुविधा असेल, ह्या सगळ्यांवरती तुम्ही ज्यावेळेला भाष्य करता किंवा तुम्ही तुमचं विजन मांडताना, पण एका दुसऱ्या बाजूला आपण ज्यावेळेला बघतो की गेल्या 13-14 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाचा एकही उमेदवार या ठिकाणी सत्तेमध्ये नाहीये. तर नक्कीच तुम्हाला विश्वास आहे की हे कमळ इतक्या वर्षांनी तुमच्या माध्यमातून फुलेल. हो, नक्कीच फुलणार. म्हणजे मी तर म्हणेन हा 14 वर्षाचा जो वनवास आहे तो नक्कीच दूर होणार आहे आणि जनतेने ठरवलेला आहे, जनतेने मान्य केलेलं आहे. आता जर तुम्ही एकंदर जर कल बघितला ना, तर जनतेला बदल हवा आहे. त्यांना माहिती आहे आता कोण विकास करू शकतो, केवळ गप्पा मारू शकतो, कोण भावनिक आवाहन करू शकतो. आणि खरोखरच आणि ते दिलेलं आहे ना डेमो. आज जे BDDचं आहे ते खूप मोठं मॉडेल आपण समोर दिलेलं आहे. त्यामुळे सत्तेच्या माध्यमातून आपण तिथे प्रतिनिधित्व जर मिळालं, कारण कसं आहे ते पूर्ण सुद्धा व्हायला हवं ना, त्याचा पाठपुरावा करायला हवा, जनतेमध्ये जायला हवं, बरोबर आहे. त्यांचे नेमके काय प्रॉब्लेम आहे, त्यांचे काय अडचणी आहेत, ते कशा दूर होतील, तिथे कोणतरी दुवा असायला पाहिजे ना, म्हणजे शासकीय अधिकारी असेल किंवा तुम्ही केवळ ऑर्डर देणार आणि तुम्ही कधीच जाणार नाही त्यांच्यामध्ये आणि तुम्ही सांगणार हा प्रकल्प फक्त पूर्ण करायचा आणि ती म्हाडाची जबाबदारी, असं नाही होत ना. तुम्ही ते नेमके पण तिथे उतरले पाहिजे ना. मग ते कोण करणार, ती मध्यस्थी कोणी करायची. त्यासाठी तो प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होणार. तो कसा पूर्ण झाल्यानंतर पण खूप अडचणी आहेत, त्यामध्ये कसं त्याच्यामध्ये आपण काम करू शकतो याचा थोडासा अभ्यास असल्यामुळे आणि ती खात्री असल्यामुळे मी सांगू शकतो की तुम्ही जनतेने योग्य प्रतिनिधी निवडून दिला, तो भारतीय जनता पार्टी केवळ मी म्हणून नाही, तर भारतीय जनता पार्टीचा कोणी उमेदवार असा तो कमळ असावा. तो कमळ असल्यानंतर 100% त्याला पाठपुरावा मिळेल आणि यश मिळणार. नक्कीच खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि तुमचा हा इतका आत्मविश्वास नक्कीच तुम्हाला येणाऱ्या इलेक्शनसाठी खूप खूप सदिच्छा देतो. आणि आपण आजचा पॉडकास्ट आपण याच ठिकाणी थांबूया. ठीक आहे, ओके, धन्यवाद.